Hello students, in previous lecture we have learned about Newton's first law of motion and Newton's second law of motion. Then what is Newton's second law of motion? तर न्यूटनचा सेकंड लॉ काय होता बघा. The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. मग त्याने त्याच्या सेकंड लॉ जो आहे बघा, त्या सेकंड लॉमध्ये मोमेंटम ही जी कन्सेप्ट आहे ती एक्सप्लेन केली होती. मोमेंटम जे आहे ते त्याच्याविषयी काय सांगितलं होतं, तर मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. एखादं जे ऑब्जेक्ट असतं त्या ऑब्जेक्टची मास आणि व्हेलॉसिटी यांचा जो प्रॉडक्ट आहे त्याला मोमेंटम असं न्यूटनने नाव दिलं होतं. नाव Today we are going to learn about Newton's third law of motion. मग थर्ड लॉमध्ये आपल्याला त्यांनी एक कृती करायची सांगितलेली बघा. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, टेक अ प्लॅस्टिक बोट अँड मेक अ होल ॲट इट्स रिअर एंड. एक प्लॅस्टिकची बोट घ्यायची आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला एक छिद्र पाडायचं आहे. इन्फ्लेट अ बलून अँड फिक्स इट ऑन द होल इन द बोट. जे रिअर एंड आहे बघा, की ज्या ठिकाणी आपण होल केलेलं आहे त्या होलमध्ये काय करायचं आहे, तर इन्फ्लेटेड बलून जो आहे तो त्यामध्ये फिक्स करायचा आहे. आफ्टर दॅट रिलीज द बोट इन द वॉटर. त्यानंतर ती जी बोट आहे बघा ती पाण्यामध्ये सोडून द्यायची. मग तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे, वेन वी रिलीज द बोट इन वॉटर देन व्हॉट हॅपन टू द बोट ॲज द एअर इन द बलून एस्केप्स स्लोली अँड व्हाय. ज्यावेळेस आपण ती बोट पाण्यामध्ये ठेवू त्यावेळेस त्या बलूनमधलं जे एअर आहे बघा ते हळूहळू बाहेर पडत आणि बाहेर पडल्यानंतर नेमकी काय होईल आणि असं तसं का होईल, जे काही होणार आहे बोटमध्ये ते तसं का होईल, तर ज्यावेळेस आपण ती बोट वॉटरमध्ये सोडू बघा त्यावेळेस काय होईल, तर द एअर इन द बलून एस्केप्स स्लोली. त्या फुग्यामधली जी हवा आहे ती हवा हळूहळू बाहेर पडेल आणि ती जी हवा आहे ती कशावर प्रेशर किंवा फोर्स एक्झर्ट करेल, तर ती जी बोट आहे त्या बोटला अपोजिट डायरेक्शनने ती फोर्स एक्झर्ट करेल. ॲज द एअर इन द बलून एस्केप्स स्लोली द बोट मूव्ज इन अपोजिट डायरेक्शन. त्याच वेळेस ती बोट काय होईल, तर अपोजिट डायरेक्शनने मूव्ह होईल, हालचाल करेल किंवा सरकेल. आणि हे असं का होतं, तर दिस इज ड्यू टू द फोर्स एक्झर्टेड बाय द एअर ऑन द बोट. ती जी बोट आहे ती बोट हळूहळू का सरकेल अपोजिट डायरेक्शनने, तर त्या बलूनमधली जी एअर आहे बघा ती एअर त्या बोटवर अपोजिट डायरेक्शनने फोर्स हा एक्झर्ट करत असते. यावरून आपण काय म्हणू शकतो, तर वी हॅव लर्न अबाउट फोर्स अँड इट्स इफेक्ट्स ऑन ॲन ऑब्जेक्ट थ्रू न्यूटन्स फर्स्ट अँड सेकंड लॉ ऑफ मोशन. आपण जे न्यूटनचा फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ बघितला आहे बघा, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर दॅट बोथ लॉज मीन्स फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ ऑफ मोशन एक्सप्लेन अबाउट फोर्स अँड इट्स इफेक्ट ऑन द ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टवर क्रिएट होणारा फोर्स आणि त्या फोर्सचा त्या ऑब्जेक्टवर होणारा जो इफेक्ट आहे तो आपण न्यूटनच्या फर्स्ट आणि सेकंड लॉमध्ये बघितलेला आहे. मग थर्ड लॉमध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा, हावेवर इन नेचर फोर्स कॅनॉट बी ॲक्ट अलोन. मग हा जो फोर्स असतो बघा तो कधीही एकट्याने प्रयुक्त होत नाही. दिस फोर्स इज अ रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. मग ही फोर्स एकट्याने प्रयुक्त होत नाही, मग कसा क्रिएट होतो किंवा तो फोर्स म्हणजे काय असतो, तर इट इज अ रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. म्हणजे दोन ज्या वस्तू असतात त्या दोन वस्तूमध्ये होणारी जी अन्योन्य क्रिया असते त्याला फोर्स असं म्हटलं जात असतं. आणि फोर्स आर ऑलवेज ॲप्लाइड इन पेअर्स. फोर्स जो असतो तो नेहमी जोडीने प्रयुक्त होत असतो.
आपण आता सुरुवातीला बघितलं फोर्स कॅनॉट ॲक्ट अलोन, तो एकट्याने कधीही प्रयुक्त होत नाही, तर इट ऑलवेज ॲप्लायज इन पेअर, जोडीने तो प्रयुक्त होत असतो. वेन वन ऑब्जेक्ट ॲप्लाय अ फोर्स ऑन अनादर ऑब्जेक्ट, then the latter object also simultaneously applies a force on the former object. म्हणजे एका ऑब्जेक्टने जर दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स ॲप्लाय केला तर ती जी दुसरी ऑब्जेक्ट आहे बघा, ती दुसरी ऑब्जेक्टसुद्धा त्या पहिल्या ऑब्जेक्टवर फोर्स काय करत असते, ॲप्लाय करत असते. अँड दीज टू फोर्स ॲक्ट सायमल्टेनियसली, त्या दोन्ही फोर्स कसे ॲक्ट होत असतात, तर सायमल्टेनियसली ॲक्ट होत असतात. अँड दीज फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज इक्वल अँड ऑपोजिट, त्या दोन्ही ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारा जो फोर्स असतो बघा, तो नेहमी कसा असतो, तर दीज फोर्सेस आर ऑलवेज इक्वल अँड ऑपोजिट, ते समान परंतु ऑपोजिट डायरेक्शनने ते काय होत असतात, ॲक्ट होत असतात. दिस आयडिया इज एक्सप्रेस्ड इन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. मग हेच जे काही आहे बघा, ते न्यूटनच्या थर्ड लॉ ऑफ मोशनमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे फोर्स ऑलवेज ॲप्लाइड इन पेअर्स, फोर्स कॅनॉट ॲक्ट अलोन, वेन वन ऑब्जेक्ट ॲप्लाय फोर्स ऑन अनादर ऑब्जेक्ट, देन अनादर ऑब्जेक्ट also apply the force on the former object, and these force between two objects are always equal and opposite. म्हणजे फोर्स हा कधी एकट्याने ॲक्ट होत नाही, तो नेहमी जोडीने ॲक्ट होत असतो. एका ऑब्जेक्टने दुसऱ्या ऑब्जेक्टवर जर फोर्स ॲप्लाय केला तर तो दुसरा जो ऑब्जेक्ट असतो तो पहिल्या ऑब्जेक्टवर सुद्धा फोर्स ॲप्लाय करत असतो आणि ते दोन्ही फोर्स इक्वल आणि ऑपोजिट डायरेक्शनने ॲप्लाय होत असतात. आणि हेच न्यूटनने त्याच्या थर्ड लॉ ऑफ मोशनमध्ये सांगितलेलं आहे. द फोर्स ॲप्लाइड बाय फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲक्शन फोर्स. पहिल्या ऑब्जेक्टने ॲप्लाय केलेला जो फोर्स आहे त्याला काय म्हटलं जातं, तर ॲक्शन फोर्स म्हटलं जात असतं. आणि दुसऱ्या फोर्सने पहिल्या फोर्सवर ॲक्ट केलेला जो फोर्स आहे त्याला रिॲक्शन फोर्स असं म्हटलं जात असतं. while the force applied by second object on the first is called as reaction force. ॲक्शन फोर्स कशाला म्हणायचं, the force applied by first object is called as action force. आणि रिॲक्शन फोर्स कशाला म्हणायचं, the force applied by second object on first is called as reaction force. आता मग थर्ड लॉ नेमकी काय आहे, तर थर्ड लॉ बघा एकदम सोपा आहे. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. म्हणजे प्रत्येक ॲक्शन फोर्स हा इक्वल आणि ऑपोजिट डायरेक्शनने रिॲक्शन फोर्स हा ॲक्ट होत असतो आणि ते दोन्ही सायमल्टेनियसली ॲक्ट होत असतात. हा न्यूटनचा थर्ड लॉ आहे. काय, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज an equal and opposite reaction force which acts simultaneously. सोपा आहे बघा थर्ड लॉ. आता त्याच्यामध्ये बघा थर्ड लॉमध्ये जे काही सांगितलं आहे ते नेमकी काय आहे, तर ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर टर्म दॅट एक्सप्रेस फोर्स. थर्ड लॉमध्ये ज्या काही ॲक्शन आणि रिॲक्शन या टर्म सांगितलेल्या आहेत त्या काय एक्सप्रेस करतात, तर फोर्स एक्सप्रेस करतात. अँड आपण आत्ताच बघितलं बघा, दीज फोर्सेस ॲक्ट्स इन पेअर, वन फोर्स कॅनॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. म्हणजे आपण म्हणू शकतो जशी टाळी एका हाताने वाजत नाही तसे फोर्स जे आहेत बघा ते सुद्धा एकट्याने कधीही ॲक्ट होत नाही, तर दीज आर ऑल्सो ॲक्ट्स इन पेअर्स. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस आर ॲक्ट्स सायमल्टेनियसली, आणि ते सायमल्टेनियसली ॲक्ट होत असतात. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट्स ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्टवर ते ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स
हे ॲक्ट होत असतात. दे डू नॉट ॲक्ट ऑन सेम ऑब्जेक्ट अँड हेन्स कॅनॉट कॅन्सल इच ऑदर्स इफेक्ट. ते कधी एका ऑब्जेक्टवर ॲक्ट होत नाहीत, म्हणून त्यांचा जो इफेक्ट आहे तो त्या ठिकाणी कॅन्सल होत नाही. आता या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवर याच्यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत बघा. पहिला प्रश्न काय आहे, व्हाईल हिटिंग अ बॉल विथ अ बॅट द स्पीड ऑफ द बॅट डिक्रीजेस. ज्यावेळेस क्रिकेट खेळलं जातं बघा, प्लेयर ज्यावेळेस बॅट्समन ज्यावेळेस बॉलला हिट करत असतो त्यावेळेस बॅटचा जो स्पीड आहे तो डिक्रीज होत असतो. त्यानंतर अ गन रिकॉइल्स दॅट इज मूव्ह बॅकवर्ड्स वेन अ बुलेट इज फायर्ड. ज्यावेळेस बंदुकीतून गोळी झाडली जात असते बघा, त्याच वेळेस काय होतं, तर ती जी बंदूक आहे ज्यावेळेस त्यातून गोळी बाहेर पडते त्यावेळेस ती जी बंदूक आहे ती थोडीशी मागे सरकली जात असते. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ अ रॉकेट. अवकाशामध्ये प्रक्षेपित होणारं जे रॉकेट आहे त्या रॉकेटच्या पाठीमागचं जे मेकॅनिझम आहे, हे जे 3 एक्झाम्पल्स आहेत बघा. हाऊ विल यू एक्सप्लेन दिस विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटनच्या थर्ड लॉ ऑफ मोशनच्या सहाय्याने हे जे तिन्ही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही कसे एक्सप्लेन करता. मग आता आपण पहिलं बघू बघा. दुसऱ्या दोन्हीचं मेकॅनिझम तुम्ही शोधून काढायचे. पहिल्याचं मी सांगते. व्हाईल हिटिंग अ बॉल विथ अ बॅट द स्पीड ऑफ द बॅट डिक्रीजेस. ज्यावेळेस बॅटच्या सहाय्याने बॉलला हिट केलं जातं त्यावेळेस बॅटचा स्पीड कमी का होत असेल. तर आपण आत्ताच बघितलं बघा, न्यूटनच्या थर्ड लॉ ऑफ मोशनमध्ये काय सांगितलं, तर एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स अँड विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. म्हणजे ज्यावेळेस बॅटने बॉल हिट केला जात असतो त्यावेळेस काय होतं, द बॅट एक्झर्ट्स अ फोर्स ऑन द बॉल. बॅट ही बॉलवर फोर्स एक्झर्ट करत असते आणि त्याच वेळेस बॉल ऑल्सो एक्झर्ट अ फोर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड ऑन द बॅट बट इन अपोजिट डायरेक्शन. त्याच वेळेस बॉलसुद्धा बॅटवर त्याच परिमाणाचा फोर्स एक्झर्ट करत असतो, पण त्याची डायरेक्शन ही अपोजिट असते आणि त्यामुळे द स्पीड ऑफ द बॅट डिक्रीजेस. आता खालचे जे 2 एक्झाम्पल्स आहेत त्याच्या पाठीमागचं जे मेकॅनिझम आहे थर्ड लॉच्या सहाय्याने तुम्ही ते एक्सप्लेन करायचे आणि वहीमध्ये लिहून ठेवायचे. मग अशा रीतीने आपण न्यूटनचे तिन्ही लॉ बघितलेले आहेत बघा. फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन आणि थर्ड लॉ ऑफ मोशन. फर्स्ट लॉमध्ये काय सांगितलेलं आहे, ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट अ रेस्ट or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. सेकंड लॉ मध्ये काय सांगितलं होतं, the rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. आणि थर्ड लॉ आपण आत्ताच बघितला, every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. मग आज आपण एवढंच बघू. राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या तासाला बघू. थँक्यू.